कार्यक्रमात ज्या महामानवांनी आणि महामातांनी आम्हाला माणसात आणलं त्यांना त्रिवार वंदन. महात्मा गांधी यांच्या स्मृतीलाही त्रिवार वंदन. ज्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मला जीवनगौरव मिळाला त्या विद्याताई बाळ ज्या आयुष्यभर माणुसकीची, प्रेम आणि करुणेची कास न सोडता प्रवाहाच्या विरोधात अखेरपर्यंत चालत राहिल्या. त्यांच्या कोणत्याही भाषणात, लेखात किंवा त्यांनी सुरू केलेल्या मिळून सार्वजनिक मासिकात फक्त आणि फक्त देशाच्या संविधानाला धरूनच विचार मांडले, लिहिलेले आहेत. अशा विद्याताईंच्या स्मृतीला विनम्र वंदन. माझा जीवनगौरव होत असताना ज्याने या गौरवापर्यंत मला आणून ठेवले ती माझी आई, वडील, माझे शिक्षक, पती, विशेषतः गावातल्या, नात्यातल्या, शिकू न शकलेल्या, पोटासाठी अपरिमित कष्ट करणाऱ्या, जातीयता सोसणाऱ्या माझ्या बरोबरीच्या स्त्रिया, ज्या आज कोणीच हयात नाहीत. माझ्या वयाच्या संध्याकाळी मी त्यांच्याही स्मृतीला वंदन करते. ज्यांचे पुस्तक प्रकाशित झाले त्या निशाताई शिरूरकर यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि पुस्तक प्रकाशित करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अनवर राजनजी, तसेच चंद्रकांत माळेगावकर आणि विचार मंचावर माझी लाडकी मैत्रीण गीताली, समोर बसलेल्या सर्व मित्रमैत्रिणी खूप आहेत. यांची नावं घेतली तर गीतालीचा वेळ संपून जाईल. तरी पण मला इथे आणण्यात ज्यांनी मदत केली ती माझी मैत्रीण आमची छाया कोरेगावकर आणि सुबोध मोळे यांचा मी आवर्जून उल्लेख करते. आणि माझ्याबद्दल जिने माझं मानपत्र वाचलं पण मगापासून माझ्याकडे नुसती बघतीये, हसत नाही, ती माझी तिला पण जय भीम आपल्या सर्वांना सगळ्यांनी जय भीम. हे बघा, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. त्यामुळे लहान असताना शाळेत हातातला पेपर वाचून दाखवत होते, तसंच आता या म्हातारपणात पेपर वाचण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यात थोडासा कंपवाद वगैरे वगैरे. विद्याताईंच्या नावाने मिळणारा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला आहे. मला विद्याताईंची लेखच वाटत होती आणि तसेच गुण असलेली, तसेच या हृदयीचे त्या हृदयी घालणारी आणि विद्याताईंचे काम संविधानाच्या वाटेने ताजपणाने पुढे नेणारी प्राध्यापिका, ज्येष्ठ उत्कृष्ट वक्ता आणि तशी 2 पावलं पुढे जाणारी माझी जीवलग मैत्रीण गीताली हिच्या हस्ते हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद झाला. आणि ताईने, आमच्या शिरूर ताईने सुद्धा त्याला हातभार लावला. मी यासाठी त्या दोघींचे आभार मानते. इथे मी 2 मुलाखतींचा उल्लेख करणार आहे. त्यापैकी एक म्हणजे 2014ला डॉक्टर मंगला आटलेकर यांनी विद्याताईंची मुलाखत घेतली होती. त्यात विद्याताईंनी स्वतःविषयी जे सांगितलं त्यावरून मला त्यांच्यात आणि माझ्यात साम्यस्थळं सापडली. भावंडात विद्याताई शेवटच्या मीही. त्यांना वक्तृत्व, खेळ, अभिनय, लेखन वगैरेची आवड मलाही. आमच्या दोघींचाही अकाली प्रेम विवाह. लग्नात ताईंचे वय 18 आणि माझं 20. फक्त फरक हा होता की ताईंचा स्वभाव अतिशय शांत, इतका की त्यांच्या समोर येऊन कोणी त्यांच्याशी मोठमोठ्याने भांडलं असतं, शिव्याही घातल्या असत्या, तरी त्या माणसाला त्या शांतपणे म्हणाल्या असत्या, ओहो जरा जोरात बोलल्याने घशाला त्रास होईल, जरा हळू, ढास लागेल, पाणी प्या बघू आणि पोहे केले ते खा, शिरा करू गरम गरम. पण माझं मात्र त्यांच्या उलट आहे, तोफच डागायची. आता मात्र वयाने थंड केलेला. ताईने त्याच मुलाखतीत 1975 या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाने त्यांच्यात खूप बदल झाले ते सांगितले आहे. स्त्रियांच्या प्रश्नावर लिहिणे, काम करणे वगैरे. परंपरेनुसार लग्न झालेल्या बाईकडून असलेल्या अपेक्षांना भेदून घर सोडून त्या स्वतंत्र राहू लागल्या. इथे मी मात्र बाहेरच्या खस्ता खायच्या तयारीत नव्हते. त्यामुळे नवरा होता तो बरा होता असं मला घरीच राहतो. मी 75 पासून कथा लिहायला लागले होते. पितृसत्तेच्या दृष्टीने माझी पाठी कोरी होती. माझी मैत्रीण कवयित्री हिरा बनसोडे आणि छाया दातार यांची मैत्री होती. त्यामुळे मैत्रीण नावाचा एक ग्रुप मुंबईला चालवत असत आणि
त्याच्यामध्ये आम्ही दोघीजणी जाऊ लागलो. मी पहिल्याच दिवशी मी त्या संघटनेत गेले तेव्हा त्यात काहींचे बॉबकट, मुंडे हात, उघडे गळे, उघडं कपाळ वगैरे बघून मी दचकले. पण पुढे माझ्या हे लक्षात आलं की आम्हाला बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्मात नेलं आहे तिथे हे स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे, पण पाठीमागचे संस्कार काही सुटत नव्हते. पुढे मैत्रीण ग्रुपमध्ये झालेल्या चर्चांमधून जगातल्या स्त्रियांनी पुरुष प्रधानतेला दिलेला लढा, त्यासाठी केलेल्या चळवळी, लेखन याबद्दल मला कळू लागले. स्त्रियांचे प्रश्न, त्यांचं दुःख वगैरेची जाणीव होऊ लागली. माझ्या ऐदान या आत्मकथनात पहिल्या रात्रीचा माझा अनुभव मी सांगितला आहे. एक मिनिट, काय चुकलं बरं का? मी वेळेतच करतो. तोपर्यंत माझी अशी समजूत होती की आमच्या रिपब्लिकन पक्ष, बौद्ध जनपंचायत संस्था, बौद्ध महासभा या मोठ्या संस्थांमध्ये दलित स्त्रियांचे प्रश्न सोडवले जातात. उदाहरणार्थ पती पत्नीची भांडणं, घटस्फोट, पत्नीला सोडून देणं वगैरे. पण या प्रश्नांचा विचार तिथे पुरुष प्रधानतेनुसारच केला जातो. हेच ती चळवळीत जेव्हा मी आले तेव्हा मला कळलं. हळूहळू मैत्रीण ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चांमुळे माझ्या कथांचे आशय विषय बदलले आणि माझी वाटचाल वेगळ्या दिशेने झाली. त्यातल्या छाया जातात या माझ्या मैत्रिणीने मला आणि मीनाक्षी मुलला, आम्ही इतिहास घडवण्याचा आता उल्लेख केला, त्या पुस्तकासाठी खूप मदत केली. तिची मी आभारी आहे. या गोष्टी, काही गोष्टी मैत्रिणींचं बघून जाणीवपूर्वक मी शिकले. उदाहरणार्थ त्या काळात एका दुसऱ्या घरात कॉम्प्युटर होता. तो छाया आणि माझी मैत्रीण अरुणा बुर्टे इथे आलेली आहे त्यांच्याकडे होता. माझ्या ईमेल्स वगैरे काही पाठवायचे असतील तर मी या दोघींकडे ऐकून जात असे. त्यावेळेला दोघी जणी कॉम्प्युटरकडे समोर बसून स्क्रीनकडे बघत कुचू बोटं मारत, त्यावेळी कॉम्प्युटर स्क्रीनचा त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला तो निळसर उजेड, त्यावर उमटणाऱ्या अक्षरांचे वेध घेणारी त्यांची बुबळं बघताना मला सारखं वाटायला लागलं की आपण कॉम्प्युटर शिकलं पाहिजे आपण. मग मी त्या विचाराने झपाटले आणि 2005ला मी जुना कॉम्प्युटर आणून त्याच्याशी अगदी जीव घेणे झटापटी करून इंग्रजी शिकले आणि नवा विकत घेऊन माझ्या पुस्तकांची कामं मीच करायला लागले. मला विद्यार्थ्यांच्या माणूसपणाच्या कितीतरी गोष्टी आठवतात. त्याचे सांगाविषयी वाटते की 1990 साली विलास कोले यांनी SNDT युनिव्हर्सिटीच्या BAच्या अभ्यासासाठी विभावरी शिरूरकर ते उर्मिला पवार अशा 14 जणींच्या कथा संपादित केल्या. त्यातली आंबेवालीवर मी लिहिलेली कवच ही कथा अश्लील ठरवून ती रद्द करण्याची एका संघटनेने जोरदार आंदोलन केले. पेपरातून त्याबद्दल खूप वादविवाद झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मला पत्र पाठवले आणि धीर देत म्हणाल्या, घाबरू नको, असे अनुभव शोधून काढ आणि तू लिहित राहा. माझ्या ऐदारी आत्मकथनात पहिल्या रात्रीचा अनुभवही मी सांगितला आहे. दलित समाजाची गरिबी किंवा जातीयतेमुळे आलेले दलित पंबल पट्टेमधनं दलित स्त्री समाजाची गरिबी व स्त्री जातीमुळे आलेली आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे. आणि त्या गरिबीमुळे दलितांना आपल्या इच्छा आकांक्षांना कात्री लावावी लागते हे मला त्या प्रसंगातून सांगायचं होतं. मला ते वाचून अय्या काय हा कशाला लिहायला पाहिजे होता अनुभव असं मुलींनी म्हणाल्या विद्याताईंकडे. तेव्हा विद्याताईंनी त्यांना दलितांची जातीयता आणि गरिबीमुळे पिंजून जाणारं भावविश्व कसं असते समजावून सांगितलं. एकूणच ताईंचा स्वभाव सर्वसमावेशक वागण्याचा, बोलण्याचा होता, प्रांजळ होता, सर्व स्त्रियांना सोबत घेऊन जाण्याचा होता. त्यांनी सुरू केलेल्या मिळून साऱ्याजणी त्या मासिकातून त्यांनी अनेक स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती विचार सातत्याने नेऊन पोचवले आणि प्रबोधन घडवले. ताईंना सारखीच माणुसकी आणि सत्याची पाठराखण करणारी पाठराखण करण्याची वृत्ती आमच्या आणखी मैत्रिणींनी जपायला हवी असं मला वाटते. अलीकडेच आणखीनच चळवळीला 50 वर्ष झाल्यानिमित्तानं दुसऱ्या मुलाखतीचा मी उल्लेख करते. तो म्हणजे मॅक्स वुमन या यूट्यूब चॅनलला झालेल्या मुलाखतीत बोलताना एक आंबेडकरी साहित्यिक स्त्री म्हणाली की 1980 नंतर अनेक स्तरातील स्त्रिया लिहित्या झाल्या. त्यात ख्रिस्ती, मुस्लिम, दलित स्त्रियांनी
आत्मकथेने लिहिली आहे. या वाक्यावर स्त्री चळवळीत अग्रगण्य असलेली आमची मैत्रीण म्हणाली आणि ब्राह्मण स्त्रियांनी ही आत्मकथेने लिहिली आहे, ती वाचली तर दलित स्त्रियांचं आणि त्यांचं काही वेगळं वाटणार नाही. म्हणजे सर्व स्त्रियांचं दुःख एकच आहे, हेच त्यांनी अधोरेखित केलं. या वाक्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. अगदी मलाही वाटलं की स्त्रियांना व्यक्ती म्हणून आणखी ओळख आणि हक्क मिळावे यासाठी 75नंतर समाजात स्त्रीवाद रुजवणाऱ्या भगिनींनी भगिनी भाव हाही शब्द पुढे आणला होता. पण तो प्रत्यक्षात तळागाळातल्या भगिनीसोबतच्या वागण्यात दिसला, वाढला, जोपासला गेला का हेही सर्वांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे वर्ण आणि जातीचे जे कप्पे तेच पुन्हा पुन्हा सांभाळले गेले. त्यामुळे गेल्या 50 वर्षात स्त्री चळवळीने जी वाटचाल केली ती हिमगंधासारखी एक अष्टमांश एवढंच आहे सुधारणेची दिसते आहे. आपल्याला अजून 4 अष्टमांश पुढेच जात तळातल्या भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील स्त्रीपर्यंत जायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजेश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातली समानता आणायची आहे. आपल्याला सर्व स्तरामधील आपल्या भगिनींनाच नाही तर बंधूंनाही सोबत घेऊन एकत्रितपणे वाटचाल करायची आहे. आपल्याला व्यक्ती म्हणून सन्मान देणाऱ्या संविधानाची हातात हात घालून प्राणपणाने राखण करायची आहे. जय भीम, जय भारत. फक्त एकच विनंती करायची आहे की दलित स्त्रीचं आणि इतर सगळ्या स्त्रियांचं दुःख सारखं असं म्हणणाऱ्यांनी बेबीताई कांबळे यांनी लिहिलेलं जीणं आमचं हे पुस्तक वाचावं आणि जपून ठेवावं. धन्यवाद.